या मायला गेले कुठे रे? हा 7 वाजेचा सौ आपलं 9 हा महाकारण विनाकारण राजकारण गजकारण ना राजकारण जेवढं खेळवलं तेवढे खेळलं जातं, गजकारण जेवढं खाजवलं तेवढे खाल्लं जातं. अपघात दुर्घटना वाईट बेकार काम आहे आज. पाण्यामध्ये हेला जळून मेला. किती प्रेम आहे आणि पाण्यामध्ये हेला जळून कसा मेला मी माझ्या सख्या डोळ्याने पाहिला. मी स्वतः पाहिला बा असं. तो कसा मेला? चैत्र मास उन्हाळ्याचे दिवस हेल्याच्या पाठीवरती चुन्याच्या गोण्या घेऊन एक व्यापारी चालला होता. त्या हेल्याला पाण्याची तिरसा लागली. पुढे डापकं दिसलं तिथं लोळंगण घ्यायला लागला. हेल्याचं पाण्याचं अति प्रेम पण चुन्याचं पाण्याचं अति वैरित्य. ते पाणी त्या चुन्याला लागलं. चुना खदा 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 शिजायला लागला. हेला तिथं जळून मेला. मी तिथं गेला, त्याचा पंचनामा केला, हॉटेलवर गेला, एक चहा पिला, ड्युटीला हजर झाला. आता बोर्ड रेल आला. जाऊ द्या हो नाना, स्वप्नाची गोष्ट दरवाजामध्ये कशाला सांगतो? आम्ही तुमचं करमणूक केंद्र आहे. पण मी केव्हा चालू माझा मी बडबड करत आहे. तिथं झाडू मारला नाही, दरबार आहे का काय आहे? नाना नेहमीप्रमाणे दरबारात कोण येतो? आम्ही येतो, साफसफाई करतो. इकडचा टेबल तिकडे, तिकडे तिकडची खुर्ची इकडे, नंतर तुम्ही येतात. आज आमच्या आधी कोण आलं? तुम्ही आले की नाही? का आले? नाही बरोबर आहे ना बा असं? नाही मी जोडीदाराला घेऊन येतो. काही नाही, कोणताच गाव में भेट नाही राहणे खुर्ची. हो चालेल चालेल. घरी आहे. बापाचा पगार आहे भोसडीचा. बापाचा पगार आहे का? उन्हाळ्यात ज्या वेळेस झाडाला पत्ते राखते त्यावेळेस मालक लोक गड्ड्याच्या गड्ड्या थप्प्याच्या थप्प्या देतात बरोबर. आणि एवढा टाइम लावता का? लाज वाटायला पाहिजे. ते गोष्ट आहे. त्या घरने बायकोन गत गोमाल ती माले चालेल. बापरे हा शिबिर आहे ना अजून. चाललंय बाबाच्या इंजनवर असो. चटणी घाली वय आपलं काय काम आहे त्यात काम आहे. बरं बाबा 8 वाजता आता किती वाजले? कमी 9 पावणे 9. सकाळ झाली, आंघोळ स्नान केली, आंघोळीला बसलो, ड्युटीला यायला लागलो. तोपर्यंत बायकोने आवाज दिला. अहो त्यांनी म्हणे आज ड्युटीवर जाऊ नका. का म्हणून? तेच विचारलं. म्हटलं का म्हणून ड्युटीवर जाऊ नको? नाही गेलो तो सरकार साहेब माझ्यावर राग होती. रागा संतापात खपकन कापून घेतली. बघा बोलू बी देत नाही बाबा तुम्ही. बायकोला म्हटलं का म्हणून ड्युटीवर जाऊ नको? अहो म्हणे धनी माझे 9 महिने 9 दिवस संपूर्ण पूर्ण झाले. मी आज केव्हा डिलिव्हरी होईल याचा भरोसा नाही. तिथला माझा बायकोच्या काय म्हणते डिलिव्हरी बस 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 सांगू. बाबा मुलगा झाला, मला मुलगा झाला. हाय पब्लिक मन घरमा माणसं म्हणतात बड्या बाया बाया आणि बाया कुठे माझी येऊ देत. मग मांगला दाऱ्या जेवतो पुन्हा दाऱ्या हाकलेत, पुन्हा दाऱ्या जेवतो मांगला दाऱ्या हाकलेत. मग काही काम नव्हतं ना बोलसडीच्या गेला कशाला तिथं. बायको तो महिनी होती ना मात्र का बायका असे ना बाळातील होत असताना माणसांना काही काम नाही राहत. नाही ना तरी मी तिथला हुशार होतो खिडकी वाटी द्यायचो. साला आगाऊच आहे तू पहिल्यापासून, लहानपणापासून आगाऊच आहे साला. हा हा हा. आणि तो पोरग्या 3 महिने
नजर एक होईने बाबा आणि तू माझे बोल ना काय म्हण तोंड करते का हो बाराच ना पोट ना तो पोरग्या माझ्या बोल होतात काय लोक तुम्ही तर पयार देणार आता कोणकडे घेतला तर राजा दुवार दिन चालला तोंडात आता चक्कर चालला वापस काय गेले त्यांचे पैसे समजले ना पैसे संपले तेच ना समजलं पण तुम्ही पत्तत नाही ना ते असं आहे का त्या गावाला कसा खायचा ते का आपले आणि मग मुलगा झाला मला बोलला म्हणजे काय म्हणून तोंड करते फिरायला 4 4:30 टाइम एक थंडी भाजी रे चहा लई म्हणजे काय जुने लोक आहे ना चहा लई नु मग का बच्चे मग ले म्हणतो बेटा कोण बेटा मनावाला आता तो 5 मिनिट ना पोर घ्या नाजूक वट दाखला वट इटू वट बारीक वट कोणतं वट समजून तुम्ही बस 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 आणि ती गरम चहा आणि जो पोऱ्यानं म्हटलं चटका लागला बाबा आणि जो पोऱ्या तरपडी बाग ना देता नंतर तताच घुशी घ्या नाही ते नाही जागा होती म्हणा जाऊ द्या त्याले तो काही नाही पण साला तो येईन म्हणा कब बसले घ्या माझ्या खजी होईल पण तो आजोबा जायची जागा नाही म्हणजे भानगड लागी घ्या ना बरोबर आहे मग तो मुलगा गेला आजोबा म्हणजे भानगड लागी मग घ्या हॉटेलवाला तुझी भानगड कशी काय आली चला हो काय ते काय काय हॉटेलवाल्यानं 12 गल्ला 2 कप आणि 4 कप बच्चा एक मग्गा एक बोगण आणि एक कॅटली घेतलेली सण चालू आहे अरे बाबा हे बोगन कॅटली आणि खब्बशा हे का घेऊन गेला तू तो म्हणे ओरी उंडा आहे चहा भेटत नाही म्हणे अरे जाऊ द्या हो नाना अरे कसंही केलं काहीही केलं तर आम्ही तुमच्या बापासारखे बोलावं कसं चालावं कसं चारचे अन्नदाता 4चे पालन पोषण करणारे आणि आम्ही तुमच्या बापासारखे अरे काही झालं ते आपले उष्ट्याचे खाणार म्हणजे तू माझे महाराज मिनी माराव का तुले कटिंग कनी नाही घरी मन मान अरे तुझ्या आईला नाही जमा जायला नाही आमने गोष्ट आहे नाही नाही या तुम्ही गणमरी घातला हो नाही नाही अहो काय करत बाबा अहो काय करत रात्री पूलवर उभा राहत आणि गाड्या आळावर सलाव मला तर उभा करतेस नाव कुच्चाप निघस बाबा कुठे यावर या बाबा गणमरी यात राहणार हो मरीन काय मिळेल हा ड्युटी करून करून जीव कंटाळला आपण माणसं आहे का लाकडाचे बाहुले आपल्याकडे मोबाईल नाही असं टीव्ही नाही नाही शे पण आपलं ते खाली टाईम नाही नाही गोष्ट सांगू रे तुला येस हा यस म्हणजे महिने यस म्हणजे पायी कसा विचार बी आला दीड तुली यस का म्हणजे पायी यस का म्हणजे गोष्ट सांगते रडाने सांगू का दुःखाने रडाने दुःखाने असा अल्लग येत का म्हणजे रडणं आणि दुःख एकच आहे का हा मग दोन्ही mix तरी सण सांगत तुले चालेल एक होता राजा राजा मरणात संपणी. काय होता तो बेकार काम आहे. राजा मरी गया असं रडू नको अरे असं रडायला पाहिजे 2 जणांना म्हशीचा पाल्ला असंच मरी घ्या रडू नको अरे बाबा 10 मरो परंतु 10चा पालनदार नको मरायला पाहिजे मनीषच रडू नको तुझे तो मरी गया बिचारा रडू नको रडू नको मना असो मार दिसू तू रडचे तर मना असो कसं काय काही तो विचार करा हा नको एक होता राजा राजा आणि जो मरणा होतो हा आता प्रजा पडणे मग सुनी पण विचार मग हो असा करता 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 आना दुसरा राजा बापरे मग गादी रिकामी करता येते ना आणि जो दुसरा राजा मरला मग मग ते परजे हा हा राजा बोले तर हो
आनंद मग गावालाच नाही तिसरा राजा हा आणि जो तिसरा राजा मरणार भाऊ आता कितला राजा मारणार मन म्हणलं राजाची गोष्ट आहे. मी सांगू कोणता सांगू नाही ना. नाही एक होता राजा, जाऊ दे तू राजांना सांगितलं नाही अहो दुसरा राजा होता तिकडनं असणार राजा तथा ना बदामना राजा होईल बदामना इस्पिकना चिरकटना किला वरना नाही. राजा म्हणजे प्रजा सांभाळस तो राजा, तो राजा बिलाटीना राजा ना राजा ऐकतो ना तो ना आम्ही बनशे बरोबर ना. एक होता राजा, त्या राजाले होईना 2 पोरं, म्हणजे डबल रोल शेम टू शेम. एकच काही नव्हती म्हणजे तू राजा बेलकर 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 उडवा चुडवा. बस भाऊ त्या दोन्ही धाकल्लाना मोठा होईना. एकनं नाव होतं सांगू आणि एकनं नाव होतं नको सांगू. दोन्ही भाऊ ना त्या हा तर मग त्या अरण्यामा फिरायला गेल्यात तेच एक चिसणं झाड दिसणं. मग मोठा जो होता तो म्हणे भाऊ धाकला तू काय वर चढू नको, माझं झाडवर चढतायस म्हणे. मग सांगू झाडवर चढी गया. बरोबर खाली कोण राहिनं नको सांगू चाल मग. आणि ती गोष्ट पुरी करणं. 2 भाऊ होतात का नाही. एकनं नाव होतं सांगू, बरोबर एकनं नाव होतं नको सांगू. बरोबर सांगू झाडवर चढी गया. खाली कोण राहिनं नको सांगू तूच नाही म्हण राहिना तर मी कसा सांगू. गोष्ट पुरी करणं. बहिणावर आणून मग दंगा बसायला रे ए सकाळी पेपर वाचा का तू नाही काय बिगडेल फोन ठीक नाही झाला काय पेपर वाचवा कोणता पेपर. पुण्यमुत्री अरे पुण्य घुगरी काय पुण्य नगरी. पुण्य आणि तो एकटा का होता का तू आज ना कोणता लोमकत. हो लोकमत लोकमत हा लोकमत. बहीण आपलं पेपर कुठून चला शब्द कोण काय भावने फटकी चालू आहे आटे. बाबा एक कालेचं 500 रुपये अरे काय बाम ना पुढे पत्ता घ्यावा पटलाच पत्ताच मुळे आम्ही बरबाद व्हायले दोन्ही. हा मग काय बातमी होती पहिली पेपर मा पहिलीच बातमी. कोणती. कोणता तरी माणूसनी दिली होती. हा त्यानं वय वर्ष 60 हा वय वर्ष 60 त्याला 18 वर्षनी पोर बरोबर लग्न करणं होतं. बायको पाहिजे होती. काही बी चालूस का मी बी विचारणं पण नाना भाऊ तुले पटी असं बोलत जाय. नाही मी पेपर न होत होते. 60 वर्षना म्हाताराले दल्लाले डोबाले 18 वर्षनी पोरगी भेटे का. अरे आजकाल करोडो गंतने इस्टेटी आहेत लोकच पा चांगलाले पोरी भेटीन राहणार. बोकड्यांगत वास मारायला लागते. बरोबर ट्रका भरती असा फिर राहणार बिचारा. तर या 60 वर्षना पोरा म्हाताराले कस काय 18 वर्षनी पोरगी भेटी. विचार करा म्हणून त्यांनी बी काय त्यानं वय 60 हा त्याला 18 वर्षनी पोर बायको पाहिजे. बरोबर फिरणं 2-4 वर्ष हा 1 दिन दिले नाही पण तो बी साला डोकाना हुशार निघला. काय त्याला 18 वर्षनी पोर भेटणे ना मग त्याने 9 वर्षनी 2 पोरी बरोबर लग्न करा. मनी गोष्ट आई कोणता सांगू नको फक्त. नाही तुम्हाला तो जन्म सब कला नसाला शांत बस गोष्ट ऐकली पुरी चाल. त्याला आई साहेब कडे चाल यार आई साहेबचा बंगला तू कसा बोलला होई की मग जागा दिलं नाही. म्हणजे तू पाय का बरं उचलत नाही यार. तुला का बरं एवढं जीववर येस. अरे हिरे फिरे आपण आधीच हा तमाशा मा मुंबई पुणे दिल्ली जागावरच आहे. दुनिया झुकतीये आपल्या हात. आपली गाडी तुझी पहिले आपली गाडी पवित्र मग ते अपवित्र. म्हणजे आपली गाडी वॉशिंगला लायला होती का. फवारी मारते वाशिंग करते ते तुम गोटनी भाऊ आमने रे काका बसा घालता देशी आमने. आई साहेबांचा विजय असो. हे गेंदा पप्पा
आई साहेबांना बाबासाहेब काय रे? काय आवाज दिला तू? आई साहेब तुम्हाला बाबासाहेबांनी त्वरित बोलवलं. काय नाही चालेल का आई साहेबांना तुरीत बोलवलं म्हणजे पाहणारे पाहणारे आई साहेबला तुरीतले का आणि मग पाहिलं कसं बोलतो ते? तुरीत बोलवलं म्हणजे हा ना. आई साहेबला तुरीतले का आणि मग आई साहेब मक्का मधली आहे. काकू अरे तूर मांडणी न कपाशी मांडणी मग हरभरा काय रे? अरे बाप मानली की जाते ताबडतोब बाबासाहेबांनी तुमची आठवण केली तुम्हाला बाबांनी बोलवलं. तुमच्या मालकाला म्हणा आई साहेब नाही का केस करून येते. नाही नाही तू आमच्या बाबांनी सांगितलं तुमच्या आईला दोघांच्या मध्ये झाली होणार एक पुढे एक मागा संरक्षण खात आहे तुमच्या अंगावरती सोन्याच्या चांदीचे दागिने कोणी हल्ला करायला नको. कोणी चोर लोक येतील मग असं बोला. चोर लोक येतील जर दागिने काढून घातले तर मग पुढे जगू नये तर मग काय रे? कोर्टात कचेरी. पोट लावायचं येतच नाही. काय? काय बाई मी खोटं बोलणार नाही मला मुंजाली शपथ आहे. बाई ना मुंजे आहे का मी बाई ना अख्खा गाव मग मला हीर बसालेले फिरत फिरत साला पण आई साहेब केस करून येते म्हणा. केस तू ना पाय रवी राय नाही बट्ट बाई ना हरभरा मा मक्का मा कपाशी आता का केस फौजदारी कर का दिवाणी करस का चॅप्टरी भरस. आपण जर जेलमध्ये बसलो तुला 2 बाले मला 2 बच्चे. त्या बालशिव काय ते बच्चांनी फिर फक्त चल बाबाजवळ माफी मागून घेऊ. आता रडत रडत आठे नको रडू का ब आठे कधी रडत रडत घेऊ बाबा येत नाही तो आपण सुखायचे असू मग घरना अंगे पांगे रडू. बाबा बाबा आई साहेबांना बोलवायला गेलो. आई साहेबांना नालायक बरं वाईट काहीतरी बोलला तो. आई साहेबांना राग आला. मेल्या मुर्द्या म्हणे माझ्या डोक्याला टेन्शन जाते म्हणे जा म्हणे मी केस करून येते म्हणे. बाबा आम्ही कोणाला काही बोलतो का माफ करा एवढी केस काढल्या. आई साहेब आली दाढी करते बाई माणूस कुठं दाढी करते का बोलतो एवढा आता दाढी करायची का बाई खुर्ची आली का? पेवाले होतात पण चकनाले होतात खुर्ची गाण नाही नको राजा होत राहिले ऐका जाईल ना रे डोकावरती गोष्ट. अरे आज का घालून नाही येऊ मना ये टाकू अहो म्हणे कलर तर अधिकच म्हणे नाही पण थोडा करा खा पण काबे काही का काबे खाऊ बापरे साधा पिकलेले सगळं पळा पाहू. राजा देतील काय नाही पण मग दिल बापरे दिल त्यासाठी बहीण जन्माला व्हायला काय लागते? आशीर्वाद आहे म्हणता आशीर्वाद म्हणजे आता तू मला तोंड घालायचं हे नाही. हे काकू हे काकू हा. हाय दोन जेवण करा नाही मत मागाला नाही हो का खरंच मग मी काय म्हणत तुम्ही आता आठे आम्ही तसे मी काय म्हणत आम्ही काय सांगू देतात नाही तुम्ही नवरा बायकोनं काय मी पण मी काय म्हणत असं कोण अंगाच्या ना ते काय तो चक्रामुळे जायला बाई तू किती चांगला आहे. तिला तंगाडतो ना मी बरोबर. हुशार आहे तू. ना मी कवय वीज बरं एक काम करा तुम्ही उभे उभे आण द्या. अरे हो मूर्ख. धनी झोप असं.
माझं नाव धन्या आहे धन्या म्हणता का धन्या धनी जोपासून तुमचं माझं लग्न झालं तेव्हापासून तुमचा चेहरा काय नाही हो आलं काय आहे? पाणी आहे, पाणी आणि कशाला रे तुमनं मुली घेऊन अंग दिल्या बोलतो कशा का सरतो असा फिरू नका बुवा पुतळा फिरतच मागे हात पाय धुया बघा ते. चल नाही तुमनं पाचशे आणि मग भुतलं तिकडे. डोक्यापासून घे त्यांना ते आपल्या डोक्यावर बसले ते नौकर आहे काय कामाचे ते आपल्या डोक्यावर बसून गेले आता उतरणार नाही ते घेऊन झालं ताजे पावन धनी जोपासून तुमचं आणि माझं लग्न झालं तोपासून तुमचा चेहरा असा गुलाबाच्या फुलावाने टवटवीत असतो आणि आज नाराजून कष्टी का हो नारळ आणि कष्ट होण्याचं कारण काय तिसरा सण सरला म्हणजे चौथा सर्व लागला म्हणजे मी स्वर्गात जाणार कोणत्या टायमाला माझा प्राण निघून जाणार ते दोघा मुलांपैकी तर राजगादी स्थापन कोणाला करायचा हा मला विचार पडला धनी तुम्ही 5 मिनिटं थांबा मी विचार करते हो 5 मिनिटाचा विचार होईल का तुला? हो चंद्र जर म्हणला तर माझ्या सवतीचा मुलगा आणि मोहन जर म्हणला तर माझा पोटाचा मुलगा पण राजगादीचा मालक म्हणला तर माझा मोहन होणार धनी झाला माझा विचार विचार झाला हो महाराज माझा भवानी बुलाले राजाचा मालक झाला पाहिजे तर माझा चंद्र झाला पाहिजे धनी माझा मोहन हुशार आहे शाळा शिकतो त्यो बुद्धीनं हुशार आहे त्यो आज चंद्र जर म्हणला तर तो अडाणी आहे दोस्त मित्रांमध्ये पत्ते खेळतो दारू पितो वडील मुलगाने त्याच्या हाताखाली नोकरी करायची की हा विचार आहे का तुझा हो चौथीचा मुलगा झाला म्हणून काय झालं राजगादीचा मालक होणार तर माझा मोहन होणार तुझ्या गुणाने भला आहे आणि गुंडार आहे हुशार आहे त्याला राज्याभिषेक करायचे कधी होणार नाही तुझा आपण होणार राजगादीचा मालक होणार तर माझा मोहन होणार राजगादीचा मालक होणार तर माझा चंद्र होणार माझा मोहन होणार माझा चंद्र होणार माझा मोहन होणार नाही गं, जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून माझ्या पतीने माझ्या गालात थाप मारली नाही आणि आज अचानक माझ्या गालात थाप मारली पण राजगादीचा मालक चंद्र कसा होतो ते बघत असते मी राजगादीचा मालक होणार तर फक्त माझा मोहन राजकोट नगरीचे राजे शामराव आम्ही त्यांना 2 मुलं माझं नाव चंद्र माझा लहान भाऊ मोहन मोहन हा माझा सावत्र भाऊ आहे, पण आम्ही दोघांनी मनाला कधी वाटून घेतलं नाही की आम्ही सावत्रे म्हणून आम्हा दोघांना असं वाटतं की आम्ही एका आईच्या कुशीतून जन्म घेतला एका बापाचं रक्त एका आईचं दूध पिलंय परंतु आज विजयादशमीचा सण महत्वाचा सण आहे आपल्या हिंदू लोकांचा सण म्हटलं की दसरा गावातली मुलं शिलांगण खेळण्यासाठी सारं रानात गेले आम्ही तर राजाची मुले मोहनला सोबत घेतो शिलांगण खेळण्यासाठी रानात जातो त्या अगोदर वडील माझे आहेत ती त्यांची परवानगी घेतो त्यांनी हो सांगितलं की जाईल नाही सांगितलं तर घरात बसून अभ्यास करेन अरे मोहन
अचानक बोलण्याचं कारण अरे बाबा तुला काय माहितीये का, काय? आज विजयदशमीचा सण आहे, हो म्हणजे दसरा. गावातली मुलं सर्व स्त्रीलांगर खेळण्यासाठी रानात गेले. आपण पण जायचं का नाही? हो हो परंतु असं नाही करता, पहिले बाबांकडे जाऊ, त्यांची परवानगी घेऊ. चालेल. त्यांनी हो सांगितलं तर जाऊ, नाही सांगितलं तर घरात बसून अभ्यास करू. ठीक आहे चला मग. या बाबा नमस्कार. पाहिलं तू बाबा? काय झालं, कसं काय आलं तू? आले आम्ही कुठे तू बाबा? आला? सत्र कुठे? नमस्कार बाबा. जा, बाबा आज विजयदशमीचा सण आहे. गावातली पोरं सारी शिलांगळ खेळण्यासाठी रानात गेली. आमचं दोघांचं मन म्हणतं की आम्ही जाऊ, परंतु तुमची परवानगी असली तर जाऊ, नाही तर घरात बसून अभ्यास करू. बरोबर, ठीक आहे. कुठेच नाही थांबणार आम्ही. सिद्ध धरतीचे आम्ही लेकर, माये भूमी धरतीचे आम्ही लेकर, भाग्यवान धरतीचे आम्ही लेकर, माये भूमी धरतीचे आम्ही लेकर. देशावर जाऊया संगती राहूया, देशावर जाऊया संगती राहूया, देशावर जाऊया संगत राहूया, देशावर जाऊया संगती राहूया. वनी वनी फिरत श्रीराम पाकर, राम पाकर, धरतीचे आम्ही लेकर, माय भूमी धरतीचे आम्ही लेकर, या भाग्यवान धरतीचे आम्ही लेकर, माय भूमी धरतीचे आम्ही लेकर, भाग्यवान धरतीचे आम्ही लेकर. सावकार पुंगी वाजे गिरणीचा सूर लागे, सावकार पुंगी वाजे दुर्गीचा तोर लागे, सावकार पुंगी वाजे गिरणीचा सूर लागे, सावकार पुंगी वाजे दुर्गीचा तोर लागे. जायला आपू मारू ठोकर, मारू ठोकर, धरतीचे आम्ही लेकर, भूमी धरतीचे आम्ही लेकर, होय तिचे आम्ही लेकर. मोहन चालत आपण रानात आलो. समोर बघ, ते एक सोन्याचं झाड आहे, हे एक सोन्याचं झाड आहे. त्या झाडाचं सोनं मी तोडतो, त्या झाडाचं सोनं तू तोड. लहान थोरांच्या हातात देऊ, त्यांचा आशीर्वाद घेऊ. दादा हे सोन्याचं झाड नाही, हे तो आबोटा आहे. आबोटा आबोटा. बरोबर आहे. वय तेवढी बुद्धी. अरे मोहन, तो आगोटा नाही, तो एक महान तपस्वी ऋषी होता. इंद्रदेवाची सभा भरली, त्या सभेत हा ऋषी थोडस खोटं बोलला. इंद्रदेवाला राग आला, त्याला श्राप दिला की जा मानवी लोका तो आबुड्याचं झाडवर राहशील. तो महात्मा रडायला लागला, म्हणतो की देवा, इतक्या वर्ष मी तुमची सेवा केली, मी थोडस चुकीचं बोललो म्हणून मला इतकी मोठी सजा. असं नका करा, मला ऊ श्राप द्या. इंद्रदेवाला पुन्हा दया आली, त्याला ऊ श्राप दिला की जा, ज्या टायमाला 14 वर्षे वनवास भोगून राम अयोध्या वापस येतील, विजयदशमीचा सण म्हणजे दसऱ्याचा सण उत्सव करतील, आणि तुझा झाडाचा पाला तोडून त्याला सोन्याची पदवी देऊन लहान थोराच्या हाती त्यांचा आशीर्वाद आहे, त्याच वेळेस तुझा उद्धार होईल. आज तो दिवस आहे, जा. ठीक आहे.
मी. चला लवकर. काय हा घरून येताना तुमचा चेहरा एकचा गुलाबाच्या फुलासारखा टवटवीत होता आणि सोनं तोडून येताना तुमचा चेहरा नाराज कष्टी का? मोहन, आज कित्येक वर्षानं माझ्या आईची मला आठवण आली. ज्या आईने मला जन्म देताच ती स्वर्गाची वाट धरली. आज ती जर जिवंत असती, आज मी तिच्या हातात सोनं दिलं असतं, तिच्या पाया पडलो असतो, तर कडून तिच्या गळ्याला मिठी मारली असती. आज माझी आई या जगात तर नाही, परंतु तुझ्या आईने बी खूप मला जीव लावलाय. लहानचा शाना केलाय, हाताचा पाया केलाय, नेत्राचे दिवे केले. मोहन, तुला रागता येणार नाही? कसला बाबा? पहिले सोनं द्यायला मी आईच्या महाराज जातो, हो तू बाबांकडे जा. ठीक आहे. जर मी बाबांकडे गेलो, आई माझ्यावर रागवल. बरोबर. बघ, शेवट हा सवतीचा मुलगा ना, इतका जीव लावून माझा काय फायदा? शेवट तो त्याच्या बापाकडे गेला, माझ्याकडे नाही आला. माझा पोटचा राहता तर पहिले माझ्याकडे आला असता. आईच्या मनात अशी शंका येऊ नये म्हणून मी पहिले आईकडे जातो, तू बाबांकडे जा. ठीक आहे. अरे सोना रे सोना. बापरे, आणि घरमान सोनं चोरलं येणार ए रे, ए सोना रे. आपको दे रे, आपको दे रे. आवा. बन भेटत नाही रे, गैर माग आहे. आहो 15,000 रे. रुपया गिऱ्या मेरे. तुम्ही मायने उपाय काय आहे? सोना. तुम्ही बहीण आबोडान पाला तोडलाय ना, सोड नाही म्हणे आम्ही बकल्ली खात ए, फिरत अरे बाबा. तिथे तर काय काम नाही ते. बहिण सोनाला दुकान मध्ये गेला ते शिपाई वाकडे वाकडे वाकड दिन मला. पागल है क्या? अरे का पागल आहे अरे का तू? हमारा सन है आज. अरे क्या तुम्हारा सण हाँ. हिंदू लोगों का? ओ. इसलिए सोना बैठते. तो आप को भी सोना बोलते हैं. हाँ. अरे निम को भी तो चांदी बोलेंगे फिर तुम. अरे क्या खसके गए रे पैसे वाले लोग, ऐसे भी टोपी में प्रणाम कर देते. कैसे रे? अरे का आप को सोना बोल रहा तू? अरे भाई हमारा सन है. 12 महीने कैसे? का हाँ 12 महीने का दूसरा. त्योहार. 12 महीने का त्योहार. हाँ. साला तुम्हारे 12 महीने में तो 12 सन आते रे. तुम्हारी मजा तो साली एकादशी के दिन रहती. कैसे रे भाई? साबुदाना है तो दबा, साखरू है तो फसा, केला है तो घुसा, येता जाता चरण एकादशी धर. अरे क्या उपास पकड़ते रे तुम तुम. रे? हमारा नियम बहुत कड़क है. कैसा? हमारा त्योहार आ गया, हाँ. हमारा वो रमजान महीना आता ना, हाँ. 1 महीने का महीना रहता हो. बरोबर. 1 महीने तक हम सुबह 5 बजे कभी खाया खाया. तो शाम को 5 बजे खाते. बीच में थूकते भी नहीं, पानी पीते भी नहीं. अरे वो पाद्य. पात दिया तो उपास पाठाएगा, पाते भी नहीं. ऐसा है क्या? अनार क्या रे? हाँ. तुम्हारे में नाते कैसे रे? आज नहीं कल आज के परसों. अरे तुम्हारी मायके क्या नाते हो तुम रे? आज ना है तो कल नाते, हम कल ना है तो फिर परसों, हम परसों ना है तो तीसरों ना. ऐसे नहीं आते हम. जुम्मे. वो 8 दिन के बाद आता जुम्मा. परवानगी हो ना. हाँ. मेरे को क्या करना है, बाजू में खड़ा हो जाओ. खड़ा. क्या लाया? खड़ा. दाल मिर्ची लम्बी. अरे क्या रे, हमारे में मनते खड़ा हो जाओ, तुम्हारे में मनते ऊपर हो जाओ. जाओ. बोलो जो. खांबा नाही तुझ्या मायला. आबा यो. मोहन परवानगी मागतो. मोहन हम्म. परवानगी मागतो. मग काय माझ्या तोंडाकडे पाहतो, जा त्याला परवानगी घेऊन द्या. मोहन हो. तुला परवा बोलवलं जा. बोलो. नाही परवानगी, परवानगी. हाँ. तू घुस, ऊस, मुंगूस, तो क्या तो? त्याच्यामध्ये तू घुस. आवाज नका तुझी असो. बाबा हे सोनं घ्या आणि शुभ शुभ आशीर्वाद द्या. तुला माझा आशीर्वाद आहे. तू आला. हो. आणि चंद्र कुठे गेला? हो बाबा तो आईच्या मनात गेलाय. हा. त्या आईच्या मला हो तो नंतर येणार तुमच्याकडे. मी आईच्या मनात गेल्यानंतर.
माझी सावताराई आहे, ती मात्र माझ्यावरती नाराज होणार म्हणून ते आईच्या महालात गेला. माझ्याकडे नंतर बी आलं तर काही हरकत नाही. सावताराई आहे ना, तिचं मन धरायला गेला असतो. चल मी जात असतो. चला. वा रे वा. बोलता बोलता आईच्या महालाजवळ आलो, दरवाजा बंद आहे. मला असं वाटतं की आई झोपली असेल. आपण अचानक दरवाजा उघडवला तर आई जागी होईल, आईची झोप मोड होईल, आई रागवलं मग आपल्यावर. असं न करता आपण बाहेरून आवाज दिला पाहिजे. आई, अगं आई. तू आला? हो आई. हात पुढं कर, काय करतो? हात तर पुढं कर. हे सोनं घे, पाया पड. अरे थांब थांब थांब. पाया पडतो तू माझ्या? मग आणि मी तुला जन्म दिला? तसं समज. अरे नाही, मी तुला जन्म नाही दिला. मग तुला दूध सुद्धा नाही पाजलं मी. मग? हाताचा पाळणा सुद्धा नाही केला. अरे मी तुझी आई नाहीये. आई, काय चूक झाली का? माझ्यावर इतकी राग होती. अगं ज्या दिवशी मग जन्म देत आई माझी स्वर्गाची वाट धरली, तू या मालात आल्यापासून लहानसा शहाणा तूच मला केला. बोलता येत नव्हतं बोलणं शिकवलं, चालता येत नव्हतं चालणं शिकवलं. माझा प्रत्येक लाड मला तू पुरवला. मला घासरत नाही तर पाया का पडू देत नाही मला? चंद्र, तू मला आई नको म्हणू, मला बाई नको म्हणू, मला ताई नको म्हणू. मग तुला म्हणायचं काय? माझं नाव घेऊन सांग. नाव? शिकवतोय वाटतं मागे. नाना बोलतोय. तू माझी आई आहे. अगं मी तुझा मुलगा आहे. आणि तुला तुझं नाव धरून हाक मारणं किती मूर्खपणा आहे माझा. नको नको आई. अरे चंद्र, तू किती तू सुंदर कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है. ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. तू कितनी है, भोली है, प्यारी प्यारी है. ओ माँ, माँ बच्चों की क्या होती है, माँ बच्चों की क्या होती है. जो होते हैं किस्मत वाले उनकी माँ होती है. मेरे हंसने से ओ मेरे रोने से तू बल्हाई है. ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. कितनी अच्छी है, कितनी भोली है, प्यारी प्यारी है. ओ माँ, दुखने लगी है माँ तेरी अखियाँ, दुखने लगी है माँ तेरी अखियाँ. मेरे लिए जागी है तू सारी सारी रतियाँ. मेरे हंसने पे, मेरे रोने पे तू तन्हाई है. ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ. तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, ओ प्यारी प्यारी है. ओ माँ, ओ माँ, ओ माँ. काय काय
अगं मला आशीर्वाद दे, मला बाबांकडे जायचे. चंद्रा तुला प्रेम समजतं का रे? कळतं ना प्रेम, कोणता? आई लेकराचा, अरे तो नाही, बाप मुलाचा, तो सुद्धा नाही, भावा भावांचा, तो पण नाही, बहीण भावाचा तो सुद्धा नाही. आणि मित्र लोकांचा. मी तुला सांगू कोणतं काय? प्रेम? अरे नवरा बायको सारखं प्रेम. ते मला कळत नाही आई. चंद्र तुला नवरा बायको सारखं प्रेम करावं लागेल माझ्या संगतीने. खबर नाही, तोंडाचा शब्द तोंडात ठेव. अगं बोलते का काय? अगं मी तुझा मुलगा आहे, तू मला जन्म दिला ना, काय झालंय? पण माझ्या मनापासून मी समजतो की तूच मला जन्म दिलाय, आणि तू म्हणते की माझ्याशी नवरा बायको सारखा प्रेम कर. कधी नाही, शक्य नाही येतोय. रामचंद्र तू माझ्या संगतीने प्रेम नाही जर केलं ना, मी काय करणार? काय? गावात जाणार, बिघडणार नाही कोणाला होणार. डोक्यावरचा पदर घेऊन मी खांद्यावर आरडा मारताना जमा करीन लोक समोर. जबाब देणार मी त्या लोकांसमोर. या चंद्रबाळाने केला बलात्कार. हरे राम राम हो राम राम. हरे राम राम हो गावात जाणार, मालिक चौकामध्ये थांबणार, तिथं जोरात रडणार, तुझ्या नावानं बोंब पाडणार, लोक जमा करणार. ते लोक मला विचारणार की ही राणीला काय झालं, एवढी का रडते? मग लोकांजवळ मी काय सांगणार? चंद्र माझ्या महालात आला आणि बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. चंद्रबाळ विचार करा म्हणे महाराज सर्वजण लोकजनी ती जन लोकाला हो. या चंद्रबाळाने हो माझी बरोबर रामा तू रामा रे माझा राजा. अरे रामा तू रामा रे माझा राजा. धीरे धीरे हो चंद्रा प्रेम केला तरी केला आणि नाही केला तरी केला. बर, मी तुम्हाला एक विचारतो. मला फक्त 5 मिनिटाची सवलत द्या, मला विचार करू द्या, मग तुम्हाला सांगतो. बरं तुम्ही विचार करा, लगेच माझ्याजवळ सांगा. चालेल. रसिकांना बघितलं, ही माझी सावत्र आहे. आज तिची भावना माझ्यावर झाली. मला म्हणते की माझ्याशी नवरा बायको सारखा प्रेम कर. या जगात असा कुठला नीच मुलगा आहे आई लेकराचं नातं सोडून तो नवरा बायकोचं नातं लावेल? नाही नाही, आपण शिकलेलो आहे. माझी आई वेडी झाली, आपण वेडे व्हायचं नाही. परंतु ती बेबधुंद झाली. माझ्याशिवाय तिला दुसरं तिसरं कुणी दिसत नाही. परंतु तिच्या तावडीतील सुटका कशी करायची ही व्यक्ती आपण लढवली पाहिजे. अगं ए इमरा! तुझा विचार झाला विचार. इतक्याशा गोष्टीवरनं तू नाराज होऊन मागा निघून गेली, हे चांगलं आहे का? आणि काय विचार केला तू चंद्र? अगं जे तुझ्या मनात आहे ते सुद्धा माझ्या मनात आहे. खरंच का? पण मी प्रेम करायला हा? इथं खाली नाही, मग वरच्या मुलात. अगं आपल्या दरबारात दाद दाशे. अचानक कुणाची नजर आपल्यावर गेली, आपली साधी इज्जत जाईल का? याकरता वरतीच आहे. आता चल ना मग लवकर, माझा चल, चल. वेळ नाहीये, चल लवकर. दिल में आग लगाए सावन का महीना नहीं जीना नहीं जीना तेरे बिन नहीं जीना. ओ दिल में आग लगाए सावन का महीना नहीं जीना तेरे बिन नहीं जीना. ओ तूने मुझे दो जख्म दिए जख्म को नहीं सुना. हो नहीं जीना तेरे
आता आपण वरच्या महालात आलो. हो पहिले एक काम कर, दरवाजा खिडक्या साऱ्या बंद कर. चिडी मुंगी यायला सुद्धा वाट नको. केले बंद. केलं बंद? आता करायची सुरुवात. चला बाळ कुर्तमा झाला तरी हो जावरे, नरचा अगं थुकतो मी तुझ्यावर आणि तुझ्या या असल्या निष्प्रेमावर. कोणी धावा धावा बाई बाई कडी झाले नाही बाई. काही काय खेळतोय ऐकलं का तू? मला माती रडायसारखा सारखा आवाज येतोय. आज मी म्हैसना कोणाला म्हशी जाणार राहील तुम्हाला कसा आवाज येईल? तुला रडायचा आवाज ऐकायला नाही, ऐकून घे मग आता. कोणी धावा धावा ग बाई कडी झाले नाही बाई. धावा धावा. ऐकून बाबा काय बोलते ती? दाबा दाबा त्या धाबा धाबा नाही, हा? कोणी धावा 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 असं म्हणते ती. सत्याने मायवर मग आधी आता करताय नवीन आहे का? आता कान खोल, नवीन आहे का? आता काही नाही माझ्या स्वतःच्या संधी की जातो जा. ते मग तसं करतो आता. तू स्वतः जाऊन ये, विचारून ये तिला. मी जे साला काय डंगरा फसे गया साला मला भी याय भर कामरा साला कवडीनं काम कंपनी साला मला टाकू टाकू हो बा. पहिले दुखू राहिलं रे माझ्या. बरं अंग बापरे धक्का बी सहन करत नाही का आपण हात नको लावू. असं टच सुद्धा नको करू माझ्या अंगाला. असं बोट सुद्धा नको लावू. बोट लावू नको नको पुढे कसं काही काय कोर्ट कोचरी पोलीस स्टेशन मग असं बोल. बोट लावाशिवाय वाढत नाही पुढे काय काही गोष्टी लढी का बरं आहे ना अरे तुला काय सांगू रे, तुला काय सांगू, तुला काय सांगू रे, तुला काय सांगू. चल मेल्या हट. तुला काय सांगू मग आता तेले काय सांगू जसं तसं सांग कोण लोकांना कुराड मारली आंबा गेला होता मी हो त्याच मला. हाव, काय सांगितलं? सांगा काकू. काय सांगितलं सांग मला लवकर. काय सांगू रे, तुला काय सांगू, तुला काय सांगू. असं आहे ते. चल, हट. असं आहे ते. असं म्हणे काकू हा असं बोलले. हा. तुला काय सांगू रे, तुला काय सांगू आणि मी काय समजू त्याच्यात. आता मग मी काय सांगू तुमच्या आधी अरे भोसडीचा नवीन जा, तिला परत विचार. जिला जर कोणी वलांगाचा काटा बोलला असेल त्याच्या वडांग चालून टाकणार. ज्याची त्यानं बोट दाखवला असेल बोट तोड टाक बोट तोडून टाकणार. जा तिला विचार. कोणी डोया मारावे झाडाला डोया डोळ्या फोडून टाकणार. कोणी आज पुढे नाही जायचं. जा लवकर. मायनी 5 किलोमीटर नुसतं पहिलं नेलंय काकू हात नको लावू रे. नागिन आजार उभा ना का काय हात नको लावू. अरे ओय!
चांगलेच वेग राहिले बरं गावले खा रे नाही डोर डॉक्टरला येऊ का अय कशाले डोर डॉक्टर कशाला तब्येत बरोबर नाही ना अरे शिपाई तुला काय सांगू रे अंग दुखतो रे बापाले आग होते माझ्या नाही, अंगामध्ये. पहिले तसंच बस काकू काय हे असं दुखणं गाठणं अरे तुम्ही तर पहिले सांगा ना काही समजलं नाही हा, आता बरं तू आला आणि तू कुठे गेला तो मासा तर राहील ना दादा नाही हा पहिले सांगा ना ते काही पटणं नाही आता तोंडीवरही सांगा मग पहिले कशावर बोलत होते मी काही समजलं तोंडानच नाही. बोलले ना आता फाटेल पिकर नका आवाज ये मात्र काय? अरे काय करता काय वाकडे तिकडं पाय काय करता काय वाकडे तिकडं पाय अरे तू चल मेल्या हट बाबा सांगा काकूने काही करता काही नव्वाकडे तिकडं काही करता काही नव्वाकडे अरे चल चल मेल्या आता स्वतः मला शिवाय स्वर्गाची सावणी बरं केरूळ मारणार आहेत मग तुम्हीच तर म्हणजे स्वतः मला शिवाय स्वर्गाची सावणी आणि जर मरत नाही होणार मग आठवडे मार देऊ का लिहा बघत ना मागे बोप्या बी जो करीन तो भरीन नाही समजेल आता तुम्ही जर अचानक घटना घडली तुम्ही जर कधी मरणार तुम्हाला मग शिलगाई देतच का दाबी देत नाही दोन्हीच पाहिजे दोन्ही पैकी मध्ये शिलगवता आम्हाला नाही नाही आमना मग तसं नाही मग कसं आमना मग शिलगावतात बी नाही दाबतात बी नाही ते येलगाव पाडतात कुट्टी बसून टांगतात ना तसं निमला टांगे ठेवतात चल माझ्याबरोबर चल. राणी राणी इंद्रावती राणी झालं काय तुला राणी मी तुमची राणी तिकडच करा तुमची मुलगी काय माझी टाकी ठेव काय झालं का तुला बोलायला अहो धनी कसं विचारता तुम्ही शब्दाने सांग मला काय झालं तुला अहो खरं सांगते मी खरं सांग काय झालं अहो धनी आपलेच दात आणि आपलीच होड तुमचा चंद्र माझ्या महालात आला आणि माझ्या पलंगावरती बसला पोरे की जाते अभी मेरी माँ बुढ़ी हो गई मेरा बाप मर गया नीम के झाड़ के नीचे खाद डालती उधर बैठते इधर से आदमी आया मेरी माँ के पास बैठा 2-4 बातें कर रहे थे उठा के चला उसमें क्या बड़ी बात है अहो तेवढंच नाही धनी अहो माझ्याकडून एका 5 पानाचा विडा सुद्धा मागितला दुगुन टाकायला पाहिजे क्या पान की बात है अभी मेरी माँ पान की डिब्बा लेके बैठे हाँ तुम्हारे जैसे चादर ले आते मेरी माँ का पान उठाते काथा लगाते चूना लगाते पान खाते पुचकन मारकन मारते उसमें क्या बड़ी बात है अरे शिपाई खानाचा विडा नाही अरे प्रेमाचा विडा मागितला त्यानं माझ्याजवळून देऊन टाकायला पाहिजे होता का रे प्रेम द्यायचं राहतो का आणि मग आ मग तुझं लग्न झालं हा आणि मग मग तुझ्या बायको सोबत प्रेम कोण करतं मन बा कोण टाकले दुकानावर जावानं तेल साखरला यानं बाजार चक्कीवर जावानं पाणी तो प्रेम अरे तो प्रेम नाही नवरा बायको सारखा प्रेम बापरे जांगड गुस्ता हा बाप का आहे ना एकच कुराळ मग 2 तुकडा कट्टा करू राहणार मग मला त्याला तुझ्याजवळ प्रेम मागितला हो धनी मला तुमच्या वागण्यामध्ये हो माझ्या मर्यादा चालू
माझा हात धरून बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. झाला म्हणून काय झाला, काहीतरी बहाणा करते, काहीतरी चाटा मारत असतील. मला सांगते महाराज तुमचा मुलगा माझ्या मारात आला आणि माझ्या चांगला विचार मागितला, प्रेम मागितला, हे अगदी खोटं आहे. तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाही ना? तुमच्या पवित्र पायाची शपथ खाऊन सांगते. तुम्हाला पवित्र पायाची शपथ आजपर्यंत घेतली नाही. पवित्र पायाची शपथ महाराज तुमचा मुलगा माझ्या मालात आला आणि माझ्या जवळ प्रेम मागितला. जा तुम्हाला जा, मी त्याला शिक्षा देत असतो. मुलगा असावा गुंडा त्याच्या त्रिलोकी झेंडा देईल पदाला मुलाच्या वाणी ऐकून आई बाप फारसाची म्हणाला. सावतराई झाली म्हणून काय झालं, तिच्या मालात गेला मूर्ख. अरे मला सांगितलं असतं मला, बाबा विवाहात आला, माझं लग्न करून घ्या, माझं लग्न करून घ्या. सावतराई कुठून आणि जन्म देते आई कुठून. जो चुकला त्याला शिक्षा द्यायलाच पाहिजे. भैया एक नंबर त्याच्या आईच्या महालात केला आणि सांगतो विचार मागितला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्या माला आपली मैत्रिणी याला हातची होय ना बाबा. हे नाही नंतर त्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आधार कार्ड या ठिकाणी त्याला बोलवलं, त्याला सरकार साहेब लागवत आहे मला. बर हा बर जा लवकर या. चंद्र दादांचा विजय असो. चंद्रदादा बाबांनी तुमची आठवण केली. हे घे बाबा, आज दसऱ्याचा सण आहे, सोनं घे भेट. बोला. परवानगी माझा ठीक आहे मी बाबांकडे येतोच. काय झालं रे? नमस्कार बाबा. नमस्कार. बाबा लहानचा शहाणा झालो. ज्या दिवसापासून माझ्या आईनं स्वर्गाची वाट धरली, तुमच्या मायाच्या सावलीत मी लहानचा शहाणा झालो. कधी मला तुम्ही 5 बोटं लावलीत नाही आणि आज लाथेच्या ठोकरीने मला उडवलं. सांगा बाबा, काय चुकलंय का माझं? बोला. मला सांगितलं असतं की बाबा माझं लग्न करून द्या, माझं लग्न करून द्या. मला एक सुंदरशी बायको करून द्या. आईच्या मालात केला आणि तुला लाज वाटली नाही तर मला जाऊन तिच्या जवळ सगळं विचार मागितला. नाही बाबा नाही. अहो ती जर मला सावत्र मुलगा समजत असेल ना, मी माझ्या स्वतःला कधी समजत नाही की ती माझी सावत्र आहे. अरे माझं मन म्हणतं की तिनेच मला जन्म दिलाय, तिनेच मला दूध पाजलंय. या जगात असा कुठला नीच मुलगा आहे आई लेकराचं नातं सोडून तो नवरा बायकोचं नातं जोडेल? नाही बाबा नाही. आईने नक्कीच तुम्हाला खोटच सांगितलं असेल. बाबा माझा ऐका, आईवर भरोसा ठेवू नका. हे अगदी खोटे नाही. तिने माझ्या अजूनपर्यंत माझ्या पवित्र पायाची शपथ घेतली नाही. तिने माझ्या पवित्र पायाची शपथ घेतली नाही. मूर्खाला नाही तुला हो रमाना.
माझ्या समोर 1 मिनिट सुद्धा थांबायचं नाही. हातात बेळ घालतो, शेवटची घेऊन जातो. खरंच तुला हातात मध्ये तलवार घेऊन तुझे राय तुकडे करायचा असा माझा विचार होतो. एक विचार करा, मी तुमचा मुलगा आहे, त्या राष्ट्राचा फडकणारा झेंडा आहे. मला मारायच्या अगोदर तुम्ही अजून कुठेतरी एक विचार करा. लहानपणापासून तर आतापर्यंत मी तुमच्याच मायेच्या सावलीत लहानचा शहाणा झाला. तुम्हाला असं वाटतं का मी तसं वागेल? नाही ना. मग आईचं ऐकून तुम्ही माझा का म्हणून जीव घेता? शिपाईने काय तरी शूटिंग शिपाईने शूटिंग करते काय असं काय बोला बाबा. याच्या हातापायात बेळ घाल, शेवटचे घेऊन जा आणि एका वारात भरत. एका वारामध्ये तिच्या येते राय तुकडे करा. रक्ताचे भरलेले शमशेर माझ्या राणीला दाखवा. बरं. राहू दे, कुत्रा भुकते बाबा. हा, तुम्ही बागी लागली गाडी जाऊ दे. काय चंद्रा असं काय लग्न करणं होतं मला विचारतात. तुला आंबनेर विचारतो चोपडा फिरायला. बरी माती करा नव्हतं तुले माय बरोबर काय चावडपणा करावं. नाही हो. आहे हो म्हणजे का गुण आहे ना माय बरोबर असं कर म्हणे तू. सांग बरं. माझ्या सांगता तुला आंबनेर चोपडा फिरायला तू 2-4 दिन. आपण मी तसला माणूस आहे का? मला काय जाऊ दे, मला काय करू नये. चल पुढे. ते दादा जागली बेडी, ते दादा जागली बेडी. हरी, हरी. हरे रामा टोरण रे माझा राजा रामा. हरे रामा टोरण रे माझा राजा रामा. धीरे धीरे हो धीरे हो धीरे हो जाती दिंडा बिरवली. हरी गाजा नगरी हरी. बरं नाही झाले ये आ गई तुम्हारी दुष्ट लोगों की मरने की जगह. मरने को तयार हो जाओ. दम्मान बरे बरक्याला डोकर काय ते केले होते कोणी येईन तू इसं काय लेते मला जोडायची येतील झाला नाही. चल मरायला तयार होय. शिपाई, एक विचार कर. माझ्या आईच्या हातून तो अन्न पाणी खाल्ले. पण मग तुला गती करा असा आला जो जे बकरी बोकड्यांकत का टाकस आला तुम्ही. नाही हो, हा? मी इतका पापी नाही हो. पाया पापीने तर मग तुम्ही पंढरपूर वापस होऊ नका तू. चल मरायला तयार व्हायच्या आणि रावण्या करू नको. डोरक्या बकर काय येते तुला तर ठेवते ना मला उपाड देते नाही तर. चल मर नाही मरण पहिले तुम्ही काही इच्छा अशी आहे का काय इच्छा माझी आखरी? तुला मन मागो आंबनेर चोपडा राहायचं नाही नाही, तसली घाण इच्छा नाही. आप तुम्ही इच्छा पुरी नाही करी म्हणजे जर माठ टाका तुले तुम्हाला यायवर फिरू द्यावा म्हणून बुतडं पण अंगोल घेऊ आता ते बेस तू त्यांच्या काही इच्छा. माझी आखरी एकच इच्छा आहे,
जो माझा लहान भाऊ आहे सावत्र, नाव त्याचं मोहन, त्याला सांगू नको की मी तुझ्या भावाचा खून केला. जर त्याला माहिती झालं तो तुझे काय हाल करेन त्याचा नेम सांगते ना. पहिले मारायला तयार व्हायला त्याच देखले तुम्ही. तुम्हाला नंबर लावून पहिले सोडा पाया पडतो मी. पाया पडतो. 16वर राव नाही करणार तुला का पाहुणा लागच का मी. अरे आला इथूशी गोष्टसाठी मला भेटता तो फिरायला तू आम्हाला तू 1 2 सांगू सांगाले म्हणतो डोरक्या बकार काही लागतील ही लागणार ते कोण म्हणून नाही म्हणून. आकाशवाणी खुदा ही आवाज सुन ले बेटा. आकाशवाणी हम्म, आणि एवढा दुपारला कस काय चटणी. आकाशवाणी खुदा का आवाज. ये लड़का बेगुनाह है बेटा, उसको छोड़ दे. तुला तिथून माहिती यांनी काय करेल. तू वर ये राहा साऊ घरमा होता मी फाटूवर होतो. तुला कसं काय माहिती बेगुन आहे. है बेगुनाह है लड़का, उसको छोड़ दे बेटा, नादान है वो, छोड़ दे उसको. उसको छोड़ देता आणि तेरे को काट डालता मग मी. छप! अरे ओ बेअकली, बेअकली. मी अरे तुम खेत कर अपनी जान की. हाँ, असल से असल मिला तो कमजात से कमजात. बेअकली, कदर कर इन मासूम बच्चे की. अरे गरीब तो मार देगा, गरीब तो बेचारा रो देगा. गरीब को मारेगा तो गरीब तो बेचारा रो देगा. ऊपर वाला तुझे जमाने से खो देगा. हे आकाशवाणी. हाँ, दम दम में दम नहीं खैर अपनी जान की. दम दम में दम नहीं खैर अपनी जान की. जरा पर्दा उठा कर देख, ये तलवार है हिंदुस्तान की. मार डालूंगा साले को मैं. वो पापी मानुस है. और तू छोड़ेगा नहीं. तो इसको छोड़ेगा ना तो मैं क्या करूँगी. क्या करेंगी. तेरे घर पे जाओगी. मेरा घर सापड़ेगा नहीं. मेरा घर पूर्ण खाली है. तेरे घर को जाऊंगी. क्या करूंगी. तेरा लाल्या, तेरा दुलिया और पेट में का काल्या मैं सबको खा जाऊंगी. आईनी उपा जाऊ एकच मार तुम्ही. ते आकाशवाणी म्हणे बरं बिजवाई पुसी दिन झाली. तिन्ही आईनी उपा. ओ छोड़ दे बेटा. उंदरा भाऊ आहे चंद्रा भाऊ. अरे चंद्रा, मी तुझ्या घरातलं अन्न पाणी खाल्लेलं आहे. हे माझे हात तुझ्यावर नाही उठत. तुझे जिकडे पांढरे कावडे असतील तिकडे निघून जा. चंद्र ऐकले तुझी वाणी, चंद्र ऐकले तुझी वाणी. खिंडे माझे वाणी वाणी. समुद्र मायेचा मायेचा. समुद्र मायेचा मायेचा. तुला सोडून देवा हे तू माझ्या मनाचा. तुला सोडून देवा हे तू माझ्या मनाचा. बहिणा बाबा म्हणे रंगत नाही बरी तलवार लय देऊ म्हणे देईल जित्ताच पड दिना झाला. टाइम देऊ पूजा झाला. 5 5:30 होई घ्या. जाल होती 2-4 दल्ला झाले. या कांदे दल्ला नो कुल्ल कापेला नाही त्या दल्लान पोरं कधी माही पडी की सकाळी 3 तामासान गाडी आलो देवा आणि पहिले म्हण दल्लान कुल्ल भर दे. त्यापेक्षा काय करस मी तुम्हाला गावमधलं एखादी खरं जायला कुत्र कापे टाकत आलो. मोहन बाळाची झाली सुटे हाती देऊन दप्तर पाठी ती घराकडे आला नो.
दुपारच्या 1 वाजलाय, शाळा सुट्टी झाली, घरी जातो आणि जेवण करत असतो. अरे वा, घरी आलो, दरवाजा बंद आहे, आई झोपली असेल, आईला आवाज देतो, जेवण करतो. अहो आई, होय. आता आई, कोण एवढा वेळ लावून दिला तू? हो, दुपारच्या 1 वाजलाय, आता सुट्टी झाली, आता घरी आलो, आई मला फार भूक लागली, मला जेवण वाढून दे. बरं मी आणत असते का? जेवण आणलं? हो आता मी पाणी आणते हा. हो हो, ठीक ठीक आहे. चला आपण जेवण करायला पाहिजे. अरे, या ठिकाणी तर मी एकटाच असतोय, दादा दिसत नाही. ठीक आहे. आई, आई, हो, चंद्र दादा कुठे? नेहमीप्रमाणे आम्ही दोन्ही भाऊ एक ठिकाणी जेवण करतो, पण आज दादा नाही. अरे तू जेवण कर. तू खेळायला गेला असेल दोस्त मित्रासोबत, क्रिकेट खेळायला जातात येऊ. तू जेवण कर. अगं मग त्याला बोलाव ना. अगं तो उपाशी असेल, त्याला भूक लागली असेल. तुला काय सांगितलं मी? काय? चंद्र चंद्र काय लावून बसला तू? तू अगं. जेवण कर ना. अगं आई, खरं सांग ना, कुठे गेले? खरं सांगत नाही. आई, खरं सांगत नाही तर ठीक, नाही तर तुला माझी रक्ताही शपथ. मोहन, हे काय केलं तू? मला शपथ दिली? अरे मोहन, त्याला मी मारण्यासाठी पाठवला. काय काय? त्याला मारण्यासाठी पाठवलं? का पाठवलं तू? कशाबद्दल? या राजगादीचा मालक तू होणार म्हणून त्याला पाठवला मी. आई, आई म्हणायची सुद्धा तुला लाज वाटते. आई नाही तू, हे कसंही आहे. म्हणजे दादाला तू मारण्यासाठी पाठवलंस. काय करूया इस्टेटला? काय करूया धनाला? माझे दादा गेले असतील, त्याच मार्गाने मी पण जाणार. त्या इस्टेटला लात मारून जात असतो. नाथ मातो राजगादी. चंद्रही गेला आणि मोहनही गेला. मग कशाला रे? तुम्ही म्हटलं ना, चंद्र बी गेला, हो मोहन बी गेला, हा, म्हणून म्हटलं दत्तक घ्या मला. कशाला? बरं आहे, तुम्ही सोय पाहिजे. तुला ठेवणार नाही मी. हं? नाही दत्तक लेतच नाही. नाही. चंद्र बी गेला, मोहन मोहनही गेला. दत्तक नाही घेता मला. नाही. हाताने लावून मग तुझ्या इस्टेटला. तुझ्यासाठी जीवन जाळी रे देवा, तुने नाही बनी भागिले. माझा कुठे गेला आठवण तुम्हाला, माझ्या जीवाचा बनलाच काळ. उपाशी राहुली कांद्याचा काळ. आतून तुला
किती खेळ खेळला तो माझ्याशी. देवा पांडुरंगा, कुठल्या जन्माच्या पापाची फेड माझ्याकडनं करून घेतो रे? का माझ्या जीवनाचा तमाशा लावला? आई, तू स्वर्गातून मला बघतीस ना? ज्या वाटेने तू गेली मला तुझ्या सोबत का नाही नेलं ग? मला दुःख सहन होत नाही ग आई. मला तुझ्या जवळ यायचं, परंतु माझा सावत्र भाऊ मामा याचा अति प्राण माझ्यामध्ये. माझ्याशिवाय एक सेन बी थांबत नाही. जेवला सोबत, शाळेसोबत, झोपायला सोबत, खेळायला सोबत, अभ्यासाला सोबत. आज माझ्यावर हा परसग आला, मला एक वेळा सुद्धा भेट द्यायला आला नाही. पांडुरंगा, तुझ्या चरणी माझी एकच विनंती, जिकडं माझा देश असेल मी तिकडं तर निघून जाईल, पण एक सेन का होईना माझ्या लहान भावाची माझी भेट घालून दे रे पांडुरंगा, भेट घालून दे. अरे वा, कोणत्या देशाला गेला असेल, कोणत्या रस्त्याला गेला असेल? देवा परमेश्वरा, कुठे गेला असेल माझे दादा? कुठे सुधू हो? चालता चालता मी रानात आलोय, दिसत नाही. आवाज देतो, दादा, दादा चंद्र, विषारी नागिनचा विषारी मुलगाच ना तू. माझ्याविषयी तुझ्या आईने तुझ्याजवळ सुद्धा काहीतरी खोटं नातं सांगितलं असेल, म्हणून इतकी धावपळ करत तू मला मारायला आला या जंगलात. पण नाही रे मोहन, ती तुझी आई नसून ती माझी सुद्धा आई. मी आईशी असं वाईट कृत्य केलं नाही रे मोहन. आईने माझ्यावर खोटा आळ घेतला. तुझ्या पाया पडतो बाबा, पहिलेच मी मायेचा ममतेचा मारलेला, मला मारू नको रे, मला जाऊ दे. दादा, अरे मी तुला मारण्यासाठी नाही आलो रे, अरे मी तुला घेण्यासाठी आलोय. सगळे इस्टेटला, धनदौलतला लात मारून सनी तुझ्या पाठीशी आलोय रे दादा. मी तुला मारण्यासाठी नाही आलोय. म्हणजे तू मला मारायला नाही आला, मला घ्यायला आला? हो दादा. नाही म्हणून राजकोट नगरीतलं अन्न पाणी माझ्या नशिबातलं संपलंय. पुन्हा वापस मी त्या राजकोट नगरीत येऊ शकत नाही. मी देवाला एक विनंती केली की देवा, माझा लहान भाऊ, माझा लाडका, फक्त त्याची माझी एक सेन कवीना भेट घालून दे. देव माझ्या हाकेला जागला, त्याने मला होकार दिला, तुझी माझी भेट घालून दिली. आल्या पावलांनी तसाच राजकोट नगरीत जा, राज्य स्थापन व राज्याभिषेक कर. ही आपली भोळी जनता आहे, यांना योग्यतेने न्याय दे. आई वडील म्हातारे, त्यांची सेवा कर. तुला मारेपर्यंत कुठल्या गोष्टीची कमी होणार नाही. नाही दादा, जा. एकदा आलोय घरून निघून, तू नसेल त्याच मार्गाने मी येणार. परत मी जाणार नाही दादा, नाही येणार. पायी प्रवास करावा लागेल, चालेल, उपाशी पोटी राहावं लागेल. चालेल. वेळ आला तर पाणी भेटणार नाही. पाणी पण मागणार नाही दादा. भाऊन विचार केला? ऐका, ठीक आहे, येतो माझ्यासोबत. चल.
काय काय मग तुला अगोदरच मी बोललो होतो की मोहन वेळेवर जेवायला मिळायचं नाही, पाणी भेटणार नाही. दादा ताण भरपूर लागले, पाणी नाही भेटलं तर माझा प्राण जाणार दादा. काय बोलला मग? पाणी नाही भेटलं तर तुझा जीवही जाऊ शकतो. नाही लाडक्या, जोपर्यंत रामासारखा भाऊ तुझ्या पाठीशी उभा आहे तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही. अरे जर पाणी नाही मिळालं ना माझ्या छातीत खंजीर घालून माझ्या रक्तानं तुझी तहान भागली. पण तू धीर सोडू नको बघ. समोर हिरवी झाडी दिसताय. हो मला असं वाटतं की त्या ठिकाणी नक्कीच पाण्याचं ठिकाण असेल. तिथपर्यंत चल, नसलं तर आपण काहीतरी उपाय करू. ठीक आहे दादा. बघितलं मोहन, यालाच म्हणताय देवाची करणी आणि नारळात पाणी. पाणी किती भरलेला अथंग पाण्याचा तलाव आहे. घे पाणी पिऊन घे, थोडा शांत हो. दादा आता बरं वाटतंय. पाणी पिल्याने मला थोडा आराम पडला. हो झालं मन समाधान. आता एक काम कर, काय थोड्याच वेळात आता अंधार होईल. कुठं जायचं कुठं नाही जायचं आपल्याला वाट काय सुचणार नाही. हे वडाचं झाड आहे, याच्या खाली आजची रात्र मुक्काम राहू. सकाळी दिवस निघाल्यावर समोरच्या गावाजवळ एखाद्या खेड्यापाड्यात तिथं कामधंद्याची लाईन लावू, आपल्या टीसभर पोटाची खळगी भरू. तू झोप, मी तुझ्यावर पहारा करतो. नाही दादा, तुम्ही झोपा, मी तुमच्यावर पारा करणार. मोहन, प्रत्येक गोष्टीला हट्ट चालत नाही. अरे बाबा, हा जंगल आहे, अरण्य आहे. या अरण्यात भयानक प्राणी असतात. वाघ, सिंह, कोल्हा, हत्ती, लांडगे. एखादा प्राणी तुझ्या नजरेत आला तू घाबरशील. त्यामुळे म्हणतो की तू झोप, मी तुझ्यावर पहारा करतो. दादा एक काम करू, तू पण झोप आणि मी पण झोपतो. मरणार तर दोन्ही, जगणार तर दोन्ही. चला झोपू. वर यालाच म्हणणे रसिकांनो, या जगात 3 हट्टे. एक बाळहाट, स्त्रीहाट आणि जोगहाट. हे 3 हट्ट पुरावं लागतात का? कारण की हा नियमच आहे. तशा माझ्या भावाने हट्ट धरला, ठीक आहे, ते जाईल, तू झोपतो. हो इकडे कर्णेश्वराला, इकडे कर्णेश्वराला विषारी सर्व पैदा झाला. लहान भाऊ जवळ त्यांनी केला की पावला मला नाना हो. विषारी सर्प ओरडाच्या झाडावरती असताना माझा येण्या जाण्याचा मार्ग बंद केला. हे कोणी 2 ग्रस्त येऊन झोपले, पण हा लहान आहे, हा माझा रस्त्यात आहे. जातो आणि तिला डोस करतो. अरे दादा उठ, अरे दादा उठ, मला सर्पाने जमा केला रे. दादा उठ रे, मला
ठिकाणी मरण पावणार दादा उठ दादा. एक्सप्रेशन बाहेर राहता पण एक्सप्रेशन बाहेर राहता म्हणलं. वा रे वा. माझा रयतेचा राजा कसा झोपलाय. त्याला असं वाटलं की मी राजवाड्यातच झोपलोय, पण त्याला हे कुठं कळतंय की आपण अरण्यात जमिनीवर झोपलोय. दिवस उगून किती वर आला, कारण की लांबून चालत आला म्हणून त्याला गार झोप वाढली. त्याला उठवतो, समोरचं गाव दिसतं, त्या गावात जातो. अरे मोहन, ए मोहन! हे पांडुरंगा, अजून किती दुःख द्यायचं रे देवा, किती दुःख द्यायचं. या वडाच्या झाडाखाली माझ्या भावाला सापाने चावा घेतलाय. माझ्या लाडक्याचा जीव गेलाय. पांडुरंगा, का रे माझ्या जीवनाचा तमाशा लावला रे, किती दुःख देशील. लहान असताना माझ्या आईला हिसकवलं, सावत्र आईने मला घराच्या बाहेर हाकललं. पुन्हा माझ्या भावाला तू माझ्यापासून हिनवून घेतलं रे. मला का तुझ्या कुशीत घेतले रे देवा, मला तुझ्या कुशीत घे. माझ्याकडनं दुःख सणवत नाही. हर नाकाचा चाले ना सुर, चंद्राचा सुटला धीर. हरे रामा गो राम रे माझा राजा. हरे रामा गो राम रे माझा राजा. धीरे धीरे हो धीरे. हाय बा विचारणार मला, काय सांगू मी त्यांना घर. हरे रामा गो राम रे माझा बोलले लाडक्या, अरे तुझ्याशिवाय कोण आहे माझ्या जगात. चंद्रा, या ठिकाणी कितीही रडला, कितीही गागला, तुझी समज घालायला कोणी येणार नाही. समोर गाव दिसतंय, त्या गावात जाऊन पदर पसरून भीक मागायला. माझ्या भावाच्या अंतिम यात्रेसाठी काही चंदनाची लाकडं, अंतिम विधीचं साहित्य घेऊन या वडाच्या झाडाखाली येईल. या ठिकाणी अग्निदाग माझ्या भावाला देईन. त्या आगेत मी सुद्धा उडी मारतो, मी स्वतःला संपवून घेईन. बसलेले माझे मायबाप, बसलेले माझे अन्नदाता, हा, तुम्हाला माझ्या भावासारखा भाव असेल, माझ्या भावासारखा मुलगा असेल. ज्या व्यक्तीने अंतविधीला दान केलं त्याच्यासारखं पुण्य या जगात कुठलं नाही. तुमच्यापाशी असलं तर द्या, नाहीतर माझी कर्माची कहाणी ऐकत बसा. चाहे लाख करो तुम पूजा, तीर्थ करो दिन दुखियों को ठुकराए तो सब कुछ है बेकार.
ओ तुम्हारी सुनेगा तुम एक पैसा दोगे ओ 10 लाख देगा गरीबों की सुनो ओ तुम्हारी सुनेगा तुम एक पैसा दोगे ओ 10 लाख देगा गरीबों की सुनो तुम्हारे सुनेगा तुम एक पैसा दोगे वो 10 लाख देगा। ऐका आमच्या बाबांनी माझ्या भावाच्या अंतिम यात्रेसाठी 10 रुपयाचं बक्षीस दिलं. मी देवाला विनंती करेन की पांडुरंगा प्रत्येक वर्षी त्यांच्या परिवाराला सुखाचं जावं हीच तुझ्या चरणी माझी विनंती. ओ तुम्हारी सुनेगा तुम एक पैसा दोगे ओ 10 लाख देगा गरीबों की सुनो तुम्हारे सुनेगा तुम एक पैसा दोगे वो 10 लाख देगा गरीबों की सुनो। भूख लगे तो ये बच्चे आंसू पी कर रह जाते हैं हाय गरीबों की मजबूरी क्या क्या ये सह जाती है भूख लगे तो ये बच्चे आंसू पी कर रह जाते हैं हाय गरीबों की मजबूरी क्या क्या ये सह जाती है। हाँ बचपन के दिन है घड़ी खेलने की उम्र भी नहीं ऐसे दुख झेलने की तरस खावे न उठा लो इन्हें भी गले से लगा लो उठा लो इन्हें भी गले से लगा लो मुड़ जाएगा फूल कभी अंधी और बरसात में ये सुनो वो तुम्हारी सुनेगा तुम एक पैसा दोगे वो 10 लाख देगा गरीबों की सुनो वो तुम्हारे सुनेगा तुम एक पैसा दोगे तो 10 लाख देगा गरीबों की सुनो। बदकिस्मत का मार बुढ़ा कदम कदम पर गिरता है फिर भी इन बच्चों के खातिर हाथ पसारे फिरता है बदकिस्मत का मार बुढ़ा कदम कदम पर गिरता है फिर भी इन बच्चों के खातिर हाथ पसारे फिरता है कोई इनका साथ ना टूट जाए आना तो किए आसना छूट जाए कहाँ जाओगे मुकद्दर के मारे उठा लो इन्हें मेरी गले से लो उठा लो इन्हें भी गले से लगा लो मुड़ जाए ना भूल गई अंधियों बरसात की सुनो तुम्हारे सुनेगा तुम एक पैसा दोगे होय। तो 10 लाख देगा बसलेले माझे अन्नदाता कोणी 10 आणि कोणी 5 न मदत केली मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आता जातो दुकानावर काही चंदनाची लाकडं घेतो अंतविधीचं साहित्य घेऊन पुन्हा त्या तलावाजवळ जातो माझ्या भावाला अग्निदाग देऊन ते आगेत उडी मारून मीही स्वतःला संपून घेतो. चला इकडे भाऊ. मैदान पडली जगदेटी भावभक्ती पाहण्यासाठी मृत लोकी आला जी 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 मृत लोकी आला मृत लोकी आला
मन करो तलवार काय तो पडा रे न याच म्हणीप्रमाणे आम्ही कोण जगाची उत्पत्ती करणारा, जगाचा सांभाळ करणारा आणि जगाचा पालन करणारा. मला म्हणतात भोले शंकर नेहमी स्वर्गामध्ये राहत असतो, परंतु आज मनाने निश्चय घेतलेला आहे मूर्ती लोकात जाऊ म्हणून असं. परंतु नाही, मी झोपलो असताना माझ्या गळ्यामधून माझा सर्प निघाला. सर्प निघाल्यानंतर चंद्र आणि मोहन त्यापैकी लहान चिरंजीव मोहनाला डौस केलेले आहे. कारण का राम लक्ष्मणाप्रमाणे त्यांची जोडी आहे आणि चंद्र वेड्यासारखं करत आहे, परंतु आपण भोले शंकर आहे. मानवी लोकांनी जरी आपल्याला कितीही नाव ठेवलं नाही, हार मानायची नाही. सत्य परेशान होता है लेकिन पराजयत नाही. जातो आणि मोहनाला मी जिवंत करतो. चला जायला पाहिजे आपण. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नम हरि ओम नमः शिवाय. हरि हो. हो तू आ, बोल रे. भोले शंकर हो बेटा, मैं सवेरे सवेरे मेरा दर्शन तुझे हो गया. शंकर आहे कौन? तू. अच्छी तरह से बात कर. भोले शंकर हो अभी वाटिकाच के आया हो बेटा. मी इथं झोपलो होतो. तू सोया नहीं था बेटा, तू तो मर चुका था बेटा, मर चुका था. भाई मैंने तुझे जिंदा किया. क्यों किया? मन माय घाली. अरे काय यार, अरे यार मेरा भाई किधर है बोल. तेरा भाई चाहिए तुझे, हाँ तेरा भाई चाहिए. फिर चल. आहाकाली महाकाली जंगल में रहने वाले मेरा बच्चन ना जाए खाली. चल चल. फरीने मला आल्या. हरि ओम नमः शिवाय. दादा दादा या ठिकाणी मी झोपलो होतो. या ठिकाणी तुला सापाने चावा घेतला, अचानक जिवंत का झालं? बोले आदेश बेटा आदेश. बाबा, तुम्ही माझ्या भावाला जीवदान दिलं. सांगा तुमचे पाय कुठे? डोकावर ठेवले. काय चावी मी अहो तुमचं दर्शन घ्यायचंय बाबा. भोले शंकर हूँ बेटा, मैं सच में बोलता हूँ. बाबा कभी झूठ नहीं बोलता बेटा. परंतु बाबा तुले वाटी नहीं राहणे का मी भोले शंकर आहे बस. वाटलंय तुले बाबा तुम्ही कैलासपती सर्व मला माहिती, परंतु जसं माझ्या भावाला जीवदान दिलं आणि माझ्याशी हा वनवास का आला, कशामुळं, मी काय पाप केलं हे तर नाही. तुम्हाला माहिती असेल ना. ज्याचे बेटा ज्याते तगते घेते झुले तेथे कोणाचे न चाले. तर तू एक काम कर, तुझ्या आईने जो अन्याय केलेला आहे मी वरून पाहत आहे माझ्या तिसऱ्या डोळ्याने. चल माझ्या बरोबर चल. सत्य ते सत्य, असत्य ते असत्य. मी परंतु माझ्या आई वडिलांना चांगली बुद्धी द्या, चांगलं मार्ग दाखवा. चलेगा बेटा. चला. बाबा 1.5 साल अनाज नहीं खाते बेटा. हॅलो कोण आहे रे? अरे मला दिसत नाही रे. या बाई. माझे डोळे गेले, मला दिसत नाही. काय झाला? हो मी मोहन. मोहन का आले? काय काय झालं रे? अरे वा रे, आनंदाची गोष्ट आहे. म्हणाल काय आला? नाही म्हटलं काय आलं, काय झालं म्हटलं असं. तुम्ही काय आला? काय ते एकटा आला? चंद्रबी आला. अजून कोण आहे रे? आमचे बाबा. हो आई आहे ना. तिची पण तब्येत बरोबर नाही, ती ऐकू करते. तिने केलं पण तिच्या पायी एवढं म्हणजे एवढं वाढवलंय. नमोदेश नमोदेश महाराज, नमोदेश. तुला पण माझा आशीर्वाद आहे, बहुत पण तुला आशीर्वाद आहे. देवा, हा हे माझे आई वडील यांना चांगली बुद्धी द्यायला दिसायला कमी आहे. आई पण मला माझे डोळे गेले ना, त्यांना मला डोळे द्या. हो हो हो. डोळे पाहिजे बेटा. हम्म. हरि ओम नमः शिवाय. काय कर
मारतो की काय? माझ्या आईला पण द्या बाबा. सावत्र लहान म्हणजे काय? वा वा वा. झाला बेटी ईश्वर पावला. हा तर रसिकांनो, हॅलो. आता हा लोक कशाला आला इथं? रात्रीच्या 10 वाजेपासून तर आतापर्यंत आपण अशी शांतता बाळगली. आम्ही तुमचे खूप खूप आभारी. सकाळपासून गावात गाडी आल्याबरोबर आपले जे कर्मचारी, जे पंचायत कमिटी, आमचे एखाद्या साधू संतासारखे पै पाहुण्यासारखे खाण्यापिण्याची व्यवस्था केली. कुठलाही कलाकार येताना गावात पोट घेऊन येतो, जाताना गावाचं नाव घेऊन जातो. यालाच म्हणता की आपलं बुधगाव खूप चांगलं आहे. कलाकारांना खूप सहकार्य करता. मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. आता इथून वगणार त्याचा भाग संपलाय. आता शेवटचा एक अभंग घेऊ आणि कार्यक्रमाला बरखास्त करू. अभिर गुलाल उधळी रंग, अभिर गुलाल उधळी रंग, नाता घरी ना